कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती माझ्या बाजूने बोललाच नाही। तुला आठवते चंचे, मोदकाच्या टायमाला काय झालं? त्या अधिपतीनं त्या चारूबाई आणि मास्तरडीची बरोबर जागा दावली होती। मला वाटलं होतं या येळेला भी त्याची जागा दावल, नाही असं झालंच नाही ग। अगं मग काय, स्वप्नात विचार केला नव्हता ते झालंय। अगं चक्क अधिपती चारूबाई आणि मास्तरडीच्या बाजूने बोलला ग। आणि काय तर म्हणा, नवरात्र लई मोठी साजरी करायची। म्हणजे तो बी गेला वाटतं त्यांच्या पार्टीत। जाऊ दे ना मम्मी, काय करायचंय आपल्याला, आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करू। तुला सांगते मी आहे ना दांडिया खायला त्या इव्हेंट मध्ये जाणार आहे। तुला यायचं तू बी चल माझ्या सोबत। अगं तू खुळी झालीस का ग? अगं तुझी अक्कल कुठं गेल्या? अगं त्या केळीच्या खुटावानी आहे का काय? तुला कळतंय काय होतंय ते? काय? आज तो अधिपती पहिल्यांदा त्यांच्या बाजूने बोललाय। आज एका गोष्टीसाठी बोललाय ग। हळूहळू असंच होत राहिलं का नाही तर तो त्यांच्या गटात जाईल। आपल्याला काडीची किंमत देणार नाही ग अधिपती। आपल्या बाजूने असणारा एक माणूस कमी होईल आणि तो भी यो मेन माणूस अधिपती। याचा परिणाम काय होईल कळतंय तुला? म्हणजे आता ही गोष्ट लाईटली घेण्यासारखी नाही राहिली। हेच मी सांगायला, ही धोक्याची घंटा आहे। आपल्याला जाग व्हायला पाहिजे, काय तर करायला पाहिजे। जोपर्यंत मी हे समजत थांबवत नाही का नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही। हा, नारळ फळं बाकी सगळं अक्षता सगळं आलंय। हा ठेव। आई आलं ना सगळं? काही राहिलं असेल तर सांगा, मी घेऊन येते लगेच। नाही नाही नाही, काही राहिलेलं दिसत नाहीये, सगळं आलंय। अगं तू तिकडे का बसली आहेस? ये ना इथे बस। नाही नाही ठीक आहे। काय झालं? अशा शांत का झालात एकदम? काही नाही ग, इतकी वर्ष या घराशिवाय माणसांशिवाय राहायची सवय झाली ना मला। कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न तर नाहीये ना? आई सगळं खरं आहे। हे घर तुमचं आहे, माणसं तुमची आहेत, स्वप्न नाहीये। पण माझा विश्वासच बसत नाही। या घरात छोटी छोटी कामं करत असताना मला वाटतं की नक्की माझं घर आहे ना, माझ्याच घरात मी करते ना हे सगळं। ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष तळमळत होते ते सगळं मला मिळालंय का आता? कित्येक नवरात्र असेच केल्या, पण आज इतक्या वर्षांनी मला या घरात घटस्थापना करण्याचं भाग्य मिळणार आहे। आणि हे भाग्य मला तुझ्यामुळे मिळणार आहे। तू जर मला भेटली नसतीस, या घरात परत घेऊन आली नसतीस, भरकटत राहिले असते मी। खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर। आई हो, उपकारांची काय भाषा करताय? मी काय केलं? मी निमित्त होते फक्त। आणि आपण असा विचार करूया की कदाचित ही देवीचीच इच्छा असेल, तिचीच इच्छा असेल की ह्या वर्षी घटस्थापना तुमच्या हातून व्हावी। तिलाही तुमचा, बाबांचा, या सगळ्या घराचा आनंद बघायचा असणार। पण जोपर्यंत माझा मुलगा आनंदी होत नाही तोपर्यंत मला काही खरा आनंद मिळणार नाही। होईल आई, ते पण होईल, बघा तुम्ही। आत्ताच आपण बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत ना, आता देवीचे आशीर्वाद घेऊ आणि इथून पुढचे सगळे सण एकत्र आनंदात साजरे करूया। किती पॉझिटिव्हली बोलतेस अक्षरा। आई नंदादीपामध्ये याच वाती ठेवू? हा, ह्याच वाती। आणि मला सांग, त्या मातीत थोडंसं पाणी शिंपडलेस ना? हो, तशी ओली आहे माती, अजून शिंपडू का? जरा कोरडं वाटतंय, शिंपडशील जरा? हा। सगळ्या सणांची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते, पण या घटस्थापनेच्या निमित्ताने आपण मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ही मातीच तर आपल्याला अन्न देते, जगवते। हे सगळं नीट समजून घे, माझ्यानंतर तुला करायचं हे सगळं। हो आई, असं काय म्हणताय? आता आपण सगळे एकत्र आहोत ना, मग आता मिळून तयारी करूया, चला। बरं मला सांग, काही सजावट करायचं ठरवलेस का तू? हो, करायची तर आहे। धनाजी काका आणि गोविंद दादांना मदतीला घेऊन करते काय? हा, करूया।
उद्याच्या गोडाधोडाचं काय? असं काही ठरवलं नाही, पण आपण दोघे मिळून ठरवूया ना. ठरूया. दे तिकडे. वाती पण देतो. गोडाधोडाचं सुचायला वे यासनी, ते बी माझी ताई घरात नसताना. काय तर करावंच लागेल ग दुर्गे तुला. हा, आणि त्या मंडळाच्या माणसांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा बरं का, त्या इव्हेंट वाल्यांच्या. हे काय सांगायला पाहिजे का मला? अरे तुला सांगायला लागत नाही, पण तरी एक आठवण करून देतो. बरं, एक ना, माझं एक अर्जंट काम आहे. मी काम करतो, तुला घरी सोडतो आणि तिकडनं मी पुढे जातो. बरं, काय अर्जंट काय आणि काम काढलंय? अरे उद्या घटस्थापना आहे ना. मी शिवानीला दरवर्षी नवरात्रीच्या 9 साड्या घेतो. त्याची खरेदी बाकी आहे. 9 दिवसाचे 9 रंग आणि 9 साड्या. चांगलाय चांगलाय, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. मास्तरीन बाईसनी सुद्धा साड्या घेतल्या पाहिजेत काय? हा, तसं मी लई दिवस झाले मी त्यासनी काही गिफ्टच घेतलेलं नाही. ए ओंक्या, बोल ना भावा. मी बी येतो तुझ्या संग. चल, मास्तरीन बाईसनी साड्या घेतो मी बी. चल चल. चारूबाई, घटस्थापनेला मातीत धान्य पेरशील ग. पण तू जी ही साखर पेरणी करायलीस ना, तो डाव काय ही दुर्गी तुला साधू देत नसत्या बघ. माती बी गायब करीन आणि बियाणं बी. पूजेची पानं तू आहेस व्हय? तुझ काय झालं एवढं? अगं, तू काय करायलीस इकडं? तेच मी तुला विचारते, तू काय करायलीस इथं? गप्पा बसा. काय हातात? काय करणार आहे याचं? काय करणार आहेस? त्यांनी आपल्या तोंडाला पानं पुसली ना. आता बघ, मी या त्यांच्या पूजेची पानं कशी गायब करते ते. या घरात मी काय बी उगवू देणार नाही. फार निर्बीज करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.